कुठे रे आपण? ओके, बघा हा त्रिकोण आहे कोणता? एम एन पी. एम एन पी मध्ये कोण यांचा एन क्यू दुभाजक आहे, एम एन बरोबर 5 आहे, पी एन 7 आहे. इथे त्रिकोणाचा कोण दुभाजक प्रमेय वापरायचं, सरळ सरळ आपल्याला किमती टाकायच्या. एम एन छेदात एन पी बरोबर एम क्यू छेदात क्यू पी. 5 छेदात 7 बरोबर 2.5. तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळेल बघा, 5 गुणिले पी क्यू किंवा क्यू पी बरोबर 7 गुणिले 2.5. 7 गुणिले 2.5 किती आले? 17.5 आले. त्याला भाग लावा 5 ने. उत्तर आलं आपलं क्यूपी बरोबर 3.5. क्यूपीचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे 3.5. बरोबर. तर क्यूपी या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 3.5. परत तुम्हाला एक पुढची स्क्रीन दाखवून देतो सेमीवाल्यांची, फक्त त्यांनाही वाढायला पाहिजे, त्यांचा अभ्यास चालू आहे. नाहीतर ते म्हणते की सर तुम्ही आम्हाला आमचा अभ्यास चालू आहे की नाही कळणार नाही त्यांना. गुड. बघा सेम आहे इथे, फक्त तुम्हाला काय चेंजेस काय झाले बघा रे, फक्त तुम्हाला इथे हेच लिहायचं. काय लिहायचं तुम्ही? बाय अँगल बायसेक्टर थिअरम. तुम्ही फक्त या ठिकाणी एवढंच लिहिलेलं आहे. कोण येतंय कोण जातंय असू दे, बाकी सर्व बाकीच्या सगळ्या स्टेप सारख्या तिथे, कुठली तुम्हाला स्टेप चेंज करायची नाहीये या ठिकाणी. चला नेक्स्ट बघा आता पुढचं. हे झालं तिसरं गणित. आता चौथं गणित बघा. हा, आता चौथ्या गणितामध्ये आपल्याला काही पक्षसाध्य सिद्धता तुम्हाला विचारलेल्या आहेत. हा त्रिकोण दिसतोय. त्रिकोण आपल्याला काही मापं दिलेली आहेत. इथे दोन त्रिकोण आहेत. छोटा त्रिकोण आहे ए पी क्यू आणि मोठा त्रिकोण आहे ए बी सी. एपीक्यू आणि एबीसी. तर आपल्याला काही मापं दिली आहेत. आपल्याला काय दिलंय? एपी छेदात पीबी आणि एक्यू छेदात क्यूसी हे दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय दाखवायचं आहे. आपण काय केलं? दोन त्रिकोण पक्ष पक्ष काय दिलाय? एपीक्यू दिलाय त्यांनी. हा 60 दिलाय बघ. हे पक्ष दिलंय. एपी किती आहे? 60 अंशाचा आहे. एपीक्यू एपी किती आहे? 60 अंशाचा. या ठिकाणी अंश चिन्ह द्या. एपीक्यू 60 अंशाचा आहे. एबीसी पण 60 अंशाचा आहे. बघा हे दोन त्रिकोण. आता हे 60-60 आहेत. त्याचबरोबर हा कोण जो आहे कोणता? कोण ए दोघांमध्ये काय आहे? सामायिक आहे. काय आहे तो दोघांमध्ये? सामायिक आहे. मग आपण काय करूया? हा एक छोटा त्रिकोण कोणता? एपीक्यू आणि हा मोठा त्रिकोण कोणता? एबीसी. हे दोन त्रिकोण आपण काय दाखवूया? समरूप दाखवूया. काय दाखवूया आपण? समरूप दाखवूया. मग पक्ष लिहिला, साध्य लिहिलं. आता आपल्याला वळायचंय सिद्धतेकडे. मग आपण दोन त्रिकोण घेतले. मी तुम्हाला सांगितलं मगाशी. एक छोटा त्रिकोण घेतला आपण एपीक्यू आणि मोठा त्रिकोण घेतला एबीसी. बघा नीट लक्ष द्या. हा एपीक्यू छोटा त्रिकोण आणि एबीसी मोठा त्रिकोण. मग त्यामध्ये एपीक्यू आणि एबीसी बरोबर पक्ष हे दिलेलं आहे आपल्याला. हा 60 अंशाचा, हा 60 अंशाचा. एपीक्यू बरोबर एबीसी हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर पीएक्यू आणि बीएसी. बघा हा पीएक्यू आणि बीएसी हा कॉमन अँगल आहे. आपण मगाशी सांगितलं तुम्हाला. हा बघा हा कॉमन अँगल आहे दोघांमध्ये. सामायिक कोण आहे. मग त्यामुळे तो सुद्धा काय झाला आपल्याला? हा बघा सामायिक कोण आहे तो सुद्धा आपल्याला काय मिळाला? सामायिक कोण एकरूप मिळाला. आता आपल्याला हे दोन त्रिकोण कोणता? छोटा त्रिकोण एपीक्यू आणि मोठा त्रिकोण एबीसी कोको कसोटीनुसार समरूप मिळाले. समरूप मिळाले मग आपण काय घेतलं? त्यांच्या संगत बाजू घेतला. एपी छेदात एबी. बघा एपी बाजू कशा घ्यायच्या असतात? एपी छेदात एबी बरोबर पी क्यू छेदात बीसी बरोबर ए क्यू छेदात एसी. तर आपण पहिल्या एपी छेदात एबी बरोबर एक्यू छेदात एसी घेतलेला आहे. समरूप त्रिकोणांच्या काय आहेत? त्या संगत बाजू आहेत. आता एपी एपी असत लिहिला. एबीची किंमत घेतली आपण एपी अधिक पीबी. एक्यू असत लिहिला आणि एसी घेतला क्यूसी एक्यू अधिक क्यूसी. या ठिकाणी बघा एपी आणि एक्यू सारखे आहेत. हा एपी गेला आणि हा एक्यू गेला. मग उरलं काय आपल्यासाठी? हा एपी गेलाय आणि हा एक्यू गेलाय. उरलं काय? एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. बरोबर. मग हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. सेम स्क्रीन आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. बघा हे झालं आपलं दादावान बाजूला. तुम्ही पण येता याच्यामध्ये.
ओके चला बघा. Measures of some angles are given. You have to prove. We have to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. त्यासाठी आपल्याला हे जे छोटे दोन ट्रायंगल आहेत, हा APQ आणि दुसरा मोठा जो ट्रायंगल ABC आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. आपण जे काही गिवन आहे ते लिहिलं. टू प्रूव्ह काय ते घेतलं आपण. In triangle APQ and ABC. APQ and ABC are congruent. It is given. PAQ and BAC are common angle. बघा हा कॉमन अँगल. कॉमन अँगल therefore एपीक्यू सिमिलर एबीसी टेस्ट आहे ए टेस्ट. आता या टेस्ट ज्या आहेत ना त्या आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. ज्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट आपण इथे घेणार आहोत. आपल्याला काय मिळालं, हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले म्हणून त्याचे आपण काय घेतलं, करस्पॉन्डिंग साइड घेतला. एपी अपॉन एबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. आता एबी हा बघा ही मोठी एबी आहे. एबीच्या ऐवजी आपण काय घेतलं, एपी प्लस पीबी. त्यानंतर ही बाजू घेतली आपण एक्यू प्लस क्यूसी. यातला आपण एपी आणि एक्यू आपण काढून टाकला. बघा एपी आणि एक्यू आपण या ठिकाणी 1 रुपये काढून घेतलं. मग उरलं काय, एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. आता हे गणित आणखी एका मेथडने आपल्याला सोडवता येतं. ही मेथड तुम्हाला मी लगेच पाठवतो, ही पण मेथड. कारण यापेक्षा आणखी एक वेगळी मेथड सुद्धा घेऊन आपण या ठिकाणी हे गणित सोडवू शकतो. बघा पाचवं गणित माझ्या होतं शेवटचं आहे, सोपं गणित आहे. आधी इंग्रजीमध्ये सांगतो, नंतर वाटल्यास मराठीवाल्यांना सांगतो. म्हणजे आजचा जो लेक्चर आहे तो माझ्या मते आपण जास्त लांबवण्यापेक्षा थोडा आज थांबूया. मी बाकीचे पण व्हिडिओ तुम्हाला पाठवले, तुम्ही बघितले की नाही माहित नाही मला, सोडवले की नाही माहित नाही मला. बघा पाचवं गणित काय, हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय तर समलंब चौकोन, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण समलंब चौकोन. समलंब चौकोनामध्ये एक बाजू बघा, एका बाजूची जोडी जी असते एबी आणि आवाज नाही येते. आता येतोय, येतोय का? हो येतोय. हा समलंब चौकोनात काय असतं की एक जी पेअर असते एबी आणि डीसी ही काय असते सिमिलर. आता याच्यामध्ये काय त्यांनी एबी सॉरी सिमिलर ना पॅरल, एबी पॅरल पीक्यू पॅरल डीसी. या तिन्ही बाजू एबी पीक्यू आणि डीसी या तिन्ही बाजू काय आहेत, पॅरल आहेत म्हणजेच समांतर आहेत. तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी किंमत दिली आपल्याला पीक्यू काढायचं आहे. या ठिकाणी काय वापरणार आहे आपण, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. बरोबर. बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तीन समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्स, एबी समांतर पीक्यू समांतर डीसी, एबी पॅरलल पीक्यू पॅरलल डीसी, तीन समांतर त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म वापरायचा आहे. मग आपल्याला काय मिळणार इथे बघा, एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. बघा एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. किमती मिळाल्या आपल्या. आता यांचं काय करायचं, किमती टाकायच्या. एपी किती आहे 15, पीडी किती आहे 12, बीक्यू आपल्याला काढायचा आहे आणि क्यूसी आहे 14. मग तिरकस गुणा केला, 15 गुणिले 14 आले 210, 12 गुणिले बीक्यू आहे. तर मग 12 ने 210 ला भाग लावला तर उत्तर मिळालं आपल्याला बीक्यू बरोबर 17.5. बीक्यू किती मिळालं आपल्याला 17.5. हे गणित आपल्याला आपण याच्यात पण दाखवूया, तुमच्या सेमीवाल्यांना मराठीवाल्यांसाठी सुद्धा गणित दाखवून देतो. म्हणजे तुम्हाला आजचा जो पार्ट आहे तो आजचा पार्ट आपला ऑलमोस्ट पूर्ण होऊन जाईल. काय झालं ऋतू, थांब 2 मिनिटं थांब. हा काय झालं ऋतू, थांब. स्क्रीन दिसते का, नाही एक मिनिट. ओके आता दिसतंय, स्क्रीन दिसते का, स्क्रीन दिसते का? ओके चला बघा, बाकी इथं काहीच केलं नाही आपण बदल. हो सर दिसते. ओके 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 म्यूट करा. एबी आहे आणि इकडे एबी आहे आपला, एबी पीक्यू आणि डीसी हे समांतर आहेत एकमेकांना. समांतर असल्यामुळे आपण या ठिकाणी तीन समांतर रेषा त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म वापरला. मग आपण किमती घेतल्या, एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. इथे बघा एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. एपीची किंमत किती आहे 15, पीडी किती आहे 12, हे सगळं दिले बघा इथे. बीक्यू आपल्याला काढायचा आहे, क्यूसी किती आहे 14, तिरकस गुणाकार करायचा. 15 गुणिले 14 210, त्या 210 ला 12 ने भाग लावायचा, उत्तर आलं 17.5. किती आलं उत्तर 17.5. ठीक आहे. आजचं मला वाटतं पहिला पाठ आपण या ठिकाणी बघितलाय, कारण मोठा 10 गणित आहे त्याच्यामध्ये. तर 10 गणित असल्यामुळे आपल्याला हा चला सगळे आता हे चालू करा, स्पीकर चालू करा. केला चालू. आज निर्मल सकाळचे व्हिडिओ पाहिला नाही ना,
नाही. व्हेरी गुड. बघा सोडवा. संकेत घाडगे हा सर. बघितलंय काय सकाळचा व्हिडिओ पाहिला का? पप्पा कामावर गेले सर. हा आता आलेत ना तर बघ युट्यूबचा व्हिडिओ बघ आणि पाठव. हा अभ्यास करा. आर्यन तू पण नाही पाहिलंस ना? दिसतंय मला चेहऱ्यावर. आयुष निर्मल मुलगी आहे सरांची. आयुष तिकडे बघ. बघते कशी. हा रोशन व्हिडिओ चालू कर. पवार सोडवले का? हा कसला किचकिच चालू आहे नुसता. नाही. स्पीकर चालू करायला सांगितलेत ते. हा स्पीकर बंद करून टाका मग. स्पीकर बंद करा मी सांगतो काय ते ऐकून घ्या. बघा 4:45 झालेत. चल जात जा. जाणार तिथे काम आहे पोरांना. बरं व्हिडिओ बघा. बाकीचे मी पाठवतो आणि तुमच्या शाळेचं काय असेल ना ते पण मला पाठवा म्हणजे आपण ते सोडवायचा प्रयत्न करू. मातोश्रीवाल्यांचं काय हे चालू त्यांनी काय पाठवलं तुम्हाला? आर्यन काय पाठवलंय? काय सुरूच नाही गेले अजून. काय नाही पाठवले. काय 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 नाही पाठवले अजून. नाही पाठवलं? नाही बरं बरं. तो टिकोने काय सांगत होता मला काहीतरी अभ्यास पाठवलाय मी शाळेचा अभ्यास करतो हे करतो ते करतो. जरा जास्तच शहाणा वाटतं तो. असू दे बाकीचे पोर पण नाहीयेत. मी तर सगळ्यांना आज परत फोन करून सांगतो जॉईन व्हायला. काय माहिती चला आजचे पण व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ रेकॉर्ड केले. नाही ग्रुप. बरं बरं ऐका दोन्ही व्हिडिओ रेकॉर्ड केले ते तुम्हाला पाठवतो आणि बाकी युट्यूबचे व्हिडिओ पण बघून घ्या आणि सोडून मला पाठवा.